शिखाचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांची नांदेड जिल्ह्यात समाधी आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा हा अत्यंत पवित्र धार्मिक स्थळ म्हणून ओळखला जातो. याच नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी उच्छाद मांडलेला आहे. जर मागील 8 ते 10 दिवसांमध्ये जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक जणांच्या हत्या झालेल्या आहेत. नांदेडमध्ये जर पाहिलं तर शुक्रवारी अ, कॅनल रोड परिसरामध्ये 3 तरुणांच्या हत्या करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर जर पाहिलं तर शनिवारी सुद्धा एका तरुणाची हत्या झालेली होती आणि त्यानंतर सोमवारी अर्थात 6 एप्रिल रोजी सोनू कल्याणकर या शिवसेना पदाधिकाऱ्याची नांदेडमधील श्रीनगर भागामध्ये हत्या करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये पोलिसांनी सुरुवातीला 4 जणांना ताब्यात घेतलेलं होतं, परंतु या प्रकरणामध्ये एक धक्कादायक ट्विस्ट आलेला आहे आणि तो ट्विस्ट म्हणजे या प्रकरणामध्ये म्हणजे सोनू कल्याणकर प्रकरणामध्ये या खुनाची मास्टरमाइंड इतर कोणी नसून सोनू कल्याणकर याचं ज्या तरुणीवर प्रेम होतं त्याच तरुणीची आई या संपूर्ण सोनू कल्याणकर हत्याकांडात मास्टरमाइंड निघाल्याची माहितीच पुढे आलेली आहे. नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. 6 एप्रिलला जर पाहिलं तर 6 एप्रिलला म्हणजे अर्थात सोमवारी पहाटे 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास नांदेड परिसर जो की नांदेड परिसरामध्ये जो श्रीनगर भाग आहे, जो अत्यंत वर्दळीचा भाग म्हणून ओळखला जातो, त्याचबरोबर कोचिंग क्लासेसचा हब म्हणून जो भाग ओळखला जातो, त्याच भागामध्ये सोनू कल्याणकर जो की शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता होता, त्याची भल्या पहाटे 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास धारधार शस्त्रांनी भोसकून 4 जणांनी हत्या केलेली होती. या प्रकरणामध्ये सुरुवातीला जर पाहिलं तर ज्यावेळेस हत्या केली त्यानंतर तात्काळ हा जो सोनू कल्याणकर आहे त्याला नांदेडमधील आयटीआय परिसरामध्ये असणाऱ्या एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, परंतु अति रक्तस्राव झाल्यामुळे सोनू कल्याणकर याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र हलवली आणि या प्रकरणामध्ये सुरुवातीला पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्याच्या नंतर जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये पोलिसांनी जोरदार तपास केला. त्याचबरोबर हा जो सोनू कल्याणकर आहे त्यांच्या वडिलांनी सुद्धा थेटपणे भाग्यनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती आणि यामध्ये अनेक जणांवरती म्हणजे यामध्ये जे 4 जण आहेत आणि त्याचबरोबर सोनू कल्याणकर याचे ज्या मुलीवरती प्रेमसंबंध होते त्या मुलीचा भाऊ आणि त्याचबरोबर त्या मुलीचे वडील आणि आई यांच्यावरती सुद्धा या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. खरं तर हे प्रकरण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये प्रेमसंबंधाची किनार जी आहे त्या या प्रकरणाला असल्याचं सुद्धा चित्र जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. कारण सोनू कल्याणकर याचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते आणि याच रागामधून जे आहेत या सोनू कल्याणकरची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती सुरुवातीला मिळालेली होती. परंतु जर एकंदरीत सगळं जर चित्र आपण पाहिलं तर 6 एप्रिल रोजी पहाटे 5 ते 5:30 वाजण्याच्या सुमारास श्रीनगर भागामध्ये जो हा सोनू कल्याणकर आहे तो मॉर्निंग वॉकसाठी गेलेला होता. त्यावेळी त्याच्यावर 4 हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली होती. साधारणतः जर पाहिलं तर हा जो सोनू कल्याणकर आहे त्याचं 10 ते 12 वर्षापूर्वी गोलू मंगनाळे नावाचा जो एक व्यक्ती आहे जो सध्या कारागृहामध्ये आहे. याच गोलू मंगनाळे याच्या बहिणीसोबत या सोनू कल्याणकर याचे प्रेमसंबंध होते. या संबंधाला मुलीच्या कुटुंबियांचा तीव्र विरोध होता आणि त्याचबरोबर मुलीच्या कुटुंबियांनी निर्णय घेतलेला होता की मुलीचं जे लग्न आहे दुसरीकडे लावून देण्याचं तिचे दुसरीकडे लग्न करण्याचा निर्णय ह्या मंगनाळे कुटुंबियांनी घेतलेला होता. मात्र सोनूने ती सोयरीक मोडली होती. याच रागामधून 2021 मध्ये ही जी मुलगी होती तिचा भाऊ अर्थात गोलू मंगनाळे याने सोनूवरती गोळीबार केलेला होता. परंतु या गोळीबारामधून हा जो सोनू कल्याणकर आहे तो बालबाल बचावलेला होता. सुरुवातीला या हत्येमागे तरुणीचा भाऊ आहे अर्थात गोलू मंगनाळे आहे असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात होता. मात्र भाग्यनगर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केल्याच्या नंतर पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली आणि ती माहिती म्हणजे हा जो गोलू मंगनाळे आहे त्याची आई अर्थात इंदुबाई मंगनाळे जे की या तरुणीची आई आहे हीच या संपूर्ण प्रकरणाची मुख्य सूत्रधार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तिने थेटपणे सांगितलेलं होतं तिने थेटपणे या हत्येची सुपारी दिली आणि हल्लेखोरांना तिने सांगितलेलं होतं की जोपर्यंत सोनू कल्याणकर मरणार नाही तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही. असे शब्द इंदुबाई मंगनाळे यांनी आपल्या मुलाचा जो मित्र आहे म्हणजे अर्थात गोलू मंगनाळेचा जो मित्र आहे पियुष शिंदे याला म्हटलेले होते आणि याच सूड भावनेतून तिनं बँकेतून लाखो रुपये काढून ह्या मारेकऱ्यांना सुपारी दिल्याची कबुली सुद्धा या इंदुबाई मंगनाळे यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर मंगनाळे कुटुंबाची पार्श्वभूमी अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचं सुद्धा तपासामध्ये जे आहे ते निष्पन्न झालेलं आहे.
हा जो आरोपी महिलेचा मुलगा आहे, म्हणजे अर्थात इंदुबाई मंगनाळे यांचा जो मुलगा आहे, गोलू मंगनाळे, हा अत्यंत कुख्यात गुन्हेगार आहे. कुख्यात गुन्हेगार असणारा रिंदा गँगचा सदस्य हा जो आहे गोलू मंगनाळे, हा रिंदा गँगचा सदस्य आहे. कारण ही रिंदा गँग नांदेडमध्ये प्रचंड सक्रिय आहे. याच गँगचा सदस्य हा गोलू मंगनाळे आहे आणि सध्या हा गोलू मंगनाळे तुरुंगात आहे. तसेच अन्य एका हत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जर पाहिलं तर ही जी महिला आहे, जिचं नाव आहे इंदू, जिचं ज्या महिलेचं नाव आहे इंदुबाई मंगनाळे. या इंदुबाई मंगनाळे हिला जे आहे, सध्या हिचा पती सुद्धा जो की चंद्रविजय मंगनाळे आहे, याला सुद्धा पोलिसांनी अटक केलेली आहे. आता सोनू कल्याणकर हत्या प्रकरणात या सर्व आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. सोनू कल्याणकरची हत्या झाल्याच्या नंतर सुरुवातीला नांदेड पोलिसांनी रोहित लोट, पियुष शिंदे, अंकुश गंधनवाड आणि मधु जोगदंड या 4 मारेकऱ्यांना ताब्यात घेतलेलं होतं. घटनेच्या नंतर अवघ्या काही तासामध्ये पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या होत्या. परंतु या सगळ्या प्रकरणाचा या 4 जणांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्याच्या नंतर आता तपासाची जी सुई जी आहे, संशयाची सुई जी आहे, ती इंदुबाई मंगनाळे हिच्यावरती पोहोचलेली होती आणि त्या इंदुबाई मंगनाळे यांची पोलिसांनी सखोल चौकशी केल्याच्या नंतर तिने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि सध्या या संपूर्ण प्रकरणाचा जो आहे तो भाग्यनगर पोलीस कसून तपास करतायत. परंतु आता कुठतरी पूर्ववैमनस्य, त्याचबरोबर मुलीची मोडलेली सोयरीक, यामुळे थेटपणे इंदुबाई मंगनाळे यांनी थेटपणे हा जो सोनू कल्याणकर शिवसेनेचा पदाधिकारी आहे त्याच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती आता उघड झालेली आहे. पुढील तपासामधून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.